प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग न्यू लाईफ फेलोशिप चर्च आणि सर्व लोक जे आज ऑनलाईन सर्मन पाहत आहेत, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझा विश्वास आहे परमेश्वर तुमच्याबरोबर, तुमच्या परिवाराबरोबर आहे, तो तुम्हाला सांभाळत आहे. तुम्ही उत्तम आरोग्यामध्ये आहात हा माझा विश्वास आहे. प्रियांनो, आज पुन्हा एक वार आणखीन एक संदेश घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे प्रियांनो. आणि माझा विश्वास आहे आज परमेश्वर माझ्याशी आणि तुमच्याशी वचनाद्वारे तो बोलणार आहे. आमेन. आपण प्रार्थना करूयात का? या आपण डोळे झाकूया. पिता प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही येतो. हा आणखीन एक आठवडा आणि त्याचा पहिला दिवस तू आम्हाला दिलायस. आणि प्रभू, या सुरुवातीमध्ये परमेश्वरा तुझी आठवण करण्यासाठी, तुझ्या समक्षतेमध्ये राहून तुझं वचन ऐकण्यासाठी आम्हाला तू संधी दिली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आज आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. पवित्र आत्मा येशूच्या नावाने तुझं स्वागत आहे. आम्हा सर्वांना तू स्पर्श कर. तुझ्या ज्ञानाने परमेश्वरा तू आम्हाला भरावस ही आम्ही विनंती करत आहे, जेणेकरून हे वचन आम्हाला समजेल, आमच्या जीवनामध्ये लागू होईल. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पिता. आमेन. आमेन. प्रियांनो, आज जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुमच्या समोर एक विषय घेऊन येणार आहे किंवा येत आहे. आणि मला क्षमा करा, मी आज अनेक वचनं वाचणार आहे, तुमच्या समोर ठेवणार आहे. म्हणून हा संदेश झाल्यानंतर पुन्हा या व्हिडिओकडे या आणि तुम्ही टिपून घ्या आणि मग नंतरनं त्याच्यावर तुम्ही पुन्हा अभ्यास करू शकता. पण सध्याला आपण वचनाकडे लक्ष देऊया. मी सर्व वचनं वाचून काढणार आहे, त्याची काळजी नाही आहे. पहिलं वचन मी वाचेन, त्यानंतर माझ्या संदेशाचा शीर्षक मी तुम्हाला सांगेन प्रियानो. आमेन. आपण वाचूया यशायाचा पहिला अध्याय. यशायाचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन आपण वाचणार आहोत प्रियानो. इथं म्हटले आयझाया 1:3, इथं असं म्हटलेलं आहे ॲम्प्लिफाईडमध्ये, दी ऑक्स नोज इट्स ओनर अँड द डॉंकी इट्स मास्टर्स फीडिंग ट्रॉफ, बट इस्रायल डज नॉट नो मी ॲज लॉर्ड, माय पीपल डू नॉट अंडरस्टँड. बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाही. बैल जे आहे आपल्या धन्याला ओळखतोय असं हे वचन सांगत आहे. गाढव जे आहे, ज्या ठिकाणी त्याला जेवण देण्यात येतं ते ठिकाण देखील गाढव ओळखतोय असं म्हटलेलं आहे. परंतु परमेश्वर म्हणतो की असं असूनही माझे लोक किंवा इस्रायल लोक मला ओळखत नाहीत, ते विचार करीत नाहीत असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे देवाला ओळखणे. रेकग्नाइजिंग गॉड इज द टॉपिक दॅट आय एम गोइंग टू डील विथ यू विथ दिस for maybe 20-25 or 30 odd minutes. तर तुमचं संपूर्ण लक्ष या ठिकाणी असू दे प्रियांनो. ही परमेश्वराच्या हृदयाची एक कणनं आहे प्रियांनो, की लोक आज इतके व्यस्त झालेले आहेत. ते माझ्यामध्ये आहेत, त्यांनी मला स्वीकार केलेला आहे, त्यांचं तारण झालेलं आहे खरं, परंतु अनेक असे आहेत जे मला अजूनही ओळखत नाहीत, किंवा जितकं ओळखायचं आहे तितकं ते अजूनही ओळखत नाहीयेत. असं परमेश्वराच्या हृदयाचं कणनं आज अनेकांसाठी आहे प्रियांनो. आज हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. बैल आपल्या धन्याला ओळखतो. काय आम्ही आमच्या धन्याला, आम्ही आमच्या मालकाला, आम्ही आमच्या देवाला ओळखतोय का, हा प्रश्न आहे. रेकग्नाइजिंग गॉड इन आवर लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या दिवशी आमचं तारण होतं ना प्रियांनो, त्या दिवशी आमचं इंट्रोडक्शन होतं परमेश्वराच्या बरोबर की तो कोण आहे. पण तिथून ऍक्च्युली आमचं जीवन देवाबरोबरचं तिथून सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. आवर लाईफ स्टार्ट्स द डे वी एक्सेप्ट our God as our Savior. That is not everything. We are just introduced to God on the day we are saved. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला दिवसेंदिवस, क्षणाक्षणामध्ये, अंशांशाने आम्ही त्याला ओळखू लागतो. आणि हीच परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याला अधिकाधिक ओळखावं प्रियांनो. आणि तो अंशांशाने आमच्या समोर स्वतःला प्रकट करत राहतो प्रियांनो. आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की शास्त्रामधून अनेक ठिकाणी कसे लोक देवाला ओळखू शकले नाही आणि नेमकं का आणि त्याच्यामुळे काय झालं हे आपण पाहणार आहोत प्रियानो. मी आज आणखीन एक वचन तुमच्या समोर वाचत आहे प्रियानो. उत्पत्ती 42:7 आणि 8 वचन मी तुमच्या समोर ठेवतो. जेनेसिस 42:7 and 8 says,
Joseph saw his brothers and recognized them. But he acted as a stranger to them and spoke roughly to them. Then he said to them, "Where do you come from?" And they said, "From the land of Canaan, to buy food." So Joseph recognized his brothers, but they did not recognize him. मराठी, योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की तुम्ही कोठून आलात? त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत. योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. प्रियानो, इथे योसेफ जो आहे तो ख्रिस्त दर्शवतो. Christ, Joseph here is an image or a shadow of Christ, and his brothers are you and me. त्याचे भाऊ म्हणजे तुम्ही आणि मी, असा इथे संदर्भ लागू शकतो. तर इथे घटना अशी घडलेली आहे. आता कनान देशामध्ये इतका नाही का दुष्काळ पडलेला आहे, अन्न नाही आहे, धान्य नाही आहे, आणि ते त्या शोधामध्ये निघालेले आहेत. कारण जर त्यांना ते मिळालं नाही तर ते उपाशीपोटी असेच मरू शकतील. म्हणून स्वतःला आणि परिवाराला वाचवण्यासाठी सर्व भाऊ काय केलेले आहेत, आपल्या आईवडिलांना सोडून ते निघालेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की या ठिकाणी जिथे योसेफ आहे तो तिथे चीफ आहे, त्या ठिकाणी तिथे धान्य आहे, कोठार आहे भरलेले, तिथून विकत घेण्यासाठी ते आलेले आहेत. ही घटना आहे प्रियानो. आणि मग तिथे आल्यानंतर योसेफ जसा त्याच्या भावांना पाहतोय त्याच क्षणी वचन सांगतं की योसेफ आपल्या भावांना ओळखतो. आणि वार्तालाप करत असताना त्याला बघायचंय, योसेफाला बघायचंय की भाऊ त्याचे सर्व त्याला ओळखतात की नाही. आणि म्हणून न ओळखल्यासारखं तो त्यांच्यावर कठोरपणे वागायला लागतो. कदाचित तुमच्या माझ्याबरोबर देखील आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते. आम्हाला वाटतं की का असं परमेश्वर कठोरपणे माझ्याबरोबर वागत आहे. तर परमेश्वराला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे प्रियांनो. काय हा प्रसंग माझ्यावरती मुद्दाम ओढावून आलेला आहे का, की परमेश्वर हे समोर आणून मला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी कदाचित परमेश्वराला तितक्या प्रमाणामध्ये ओळखत नाहीये प्रियांनो. Are we recognizing God? Sometimes God brings some circumstances in front of us, and he इथं काय म्हटलेलं माहिती का, he acted strangely and spoke roughly. Probably God is bringing some roughness in our life so that we may understand and recognize who God is in our life. माझा पहिला मुद्दा ह्याच वचनांमध्ये आढळलेला आहे. आणि इथं म्हटलेलं आहे, जोसेफ रेकग्नाइज्ड हिज ब्रदर्स बट हिज ब्रदर्स डिड नॉट रेकग्नाइज जोसेफ. आज हीच परिस्थिती आमच्याबरोबर कदाचित झालेली आहे. आणि तो लगेच पहा किती छान आहे, लगेचच तो त्या समोर भारावून जाऊन भावनेच्या आहारी येऊन तो लगेच म्हणाला नाही, अरे मी तुमचा भाऊ आहे, मी तुम्हाला म्हणालो नाही का, मला स्वप्न पडलं होतं, मी तुमच्या वर असणार आहे आणि तुम्ही नमन करणार आहे, हीच ती वेळ आहे, हीच ती घटना आहे, माझ्या समोर आता तुम्ही नमा, मी तुमचा भाऊ आहे. तो तसा बोलला नाही प्रियांनो. त्यांनी त्यांना संधी दिली, पहा तुम्ही मला ओळखू शकता का, ही संधी दिली. आज परमेश्वर परिस्थिती आणून कदाचित संधी देतोय की आम्ही त्याला ओळखू शकतो का. When situations come in our life, when tribulations and trials come in our life, it is like He is giving us an opportunity that through the situation we may be able to recognize God in a better way. समजून घ्या. आम्ही त्याला समजतोय का. प्रत्येक परिस्थिती आमच्या समोर जी येते ती आम्हाला परमेश्वराची एक बाजू दाखवते, आणि म्हणून आम्ही त्याला आणखीन चांगल्यारीत्या ओळखू शकतो. आमेन. तर काय झालं माहिती का, पुढे आपण वाचूया. इथं असं म्हटलेलं आहे, अँड जोसेफ सेड टू हिज ब्रदर्स. 45 उत्पत्ती 45:4 मध्ये म्हटलंय, अँड जोसेफ सेड टू हिज ब्रदर्स, प्लीज कम नियर टू मी. आता इथे काय झालं माहिती का, आता अनोळख्यासारखा योसेफ त्याला म्हणत नाहीये, तो काय म्हणतो माहिती का, माझ्या जवळ या. संधी देतो परमेश्वर, आणि तरीही आम्ही त्याला समजू शकलो नाही, ओळखू शकलो नाही. तरी तो काय करतो माहिती का, आम्हाला एक संधी दिल्यानंतर तो आम्हाला म्हणतो, जसा योसेफ त्या भावांना म्हणाला, माझ्या जवळ या.
तसा देव देखील आम्ही त्याला ओळखू शकलो नाही तरी तो आम्हाला दूर करणार नाही. तो आम्हाला म्हणणार आहे माझ्या जवळ या. Amen. Isn't this a good news? Come what may, he will try his best to make us understand, to recognize him. योसेफ म्हणाला त्या भावांना माझ्या जवळ या. Come near to me. So they came near. Then he said, I am Joseph your brother whom you sold into Egypt. योसेफ आपल्या भावांना म्हणाला अंमळ जवळ या आणि ते जवळ आले. हा तेव्हा तो म्हणाला तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच आहे. हिअर इज नाव द सिच्युएशन वेअर एक्झॅक्टली जोसेफ इज इंट्रोड्युसिंग अँड टेलिंग रेकग्नाइज मी, आय एम द सेम ब्रदर हु यू सोल्ड इन टू इजिप्ट. मी तोच भाऊ आहे योसेफ तुमचा जो तुम्ही मला मिसर देशात जाऊन विकला होता. प्रियानो, वाय डू वी फेल टू रेकग्नाइज गॉड? बिकॉज वी आर ट्रेडिंग गॉड विथ अदर थिंग्स. दॅट इज माय फर्स्ट पॉइंट. आम्ही देवाला इतर गोष्टींच्या बरोबर व्यवहार करतो. ह्याच्या ऐवजी ह्या देवाच्या ऐवजी आम्ही ते पसंत करतो. हु आर वी ट्रेडिंग गॉड विथ टुडे इन आवर लाईफ? आर वी ट्रेडिंग गॉड विथ टाइम? आर वी ट्रेडिंग गॉड विथ some things that we love to do? Are we trading God with our job? Are we trading God with our businesses? Are we trading God with our ministry? So sorry to say that. Are we trading God with the anointing that he has given to us? काय आम्ही परमेश्वराचा व्यवहार आमच्या समयाबरोबर करत आहोत? काय परमेश्वराचा व्यवहार आमच्या कामाबरोबर, आमच्या व्यवसायाबरोबर, किंवा मला असं म्हणू द्या आमच्या मिनिस्ट्री बरोबर आम्ही करत आहोत का? मिनिस्ट्री घे, देव नको, ह्याच्याऐवजी मला मिनिस्ट्री दे. अभिषेक जो त्याने आम्हाला दिलेला आहे त्या अभिषेकाच्या त्या अभिषेकाला आम्ही देवाबरोबर व्यवहार करत आहोत का? देव नको पण अभिषेक पाहिजे, देव नको पण आशीर्वाद पाहिजे, देव नको पण सुस्थिती पाहिजे, देव नको पण व्यवसाय पाहिजे. तुम्ही का चर्चला येत नाही ब्रदर? नाही खूप काम आहे. काय झालं? नाही ऑर्डर होती रविवारी येऊ शकलो नाही. काय झालं? शिकवणी होती रविवारी येऊ शकलो नाही. काय झालं? हे होतं रविवारी येऊ शकलो नाही. ते होतं, हे झालं, ते झालं. काय आम्ही देवाबरोबर व्यवहार करत आहोत का? एक्सचेंज करत आहोत का? योसेफाच्या भावांनी योसेफाला व्यवहारामध्ये देऊन टाकलं आणि इतका काळ लुटून गेला ते योसेफाला विसरून गेले, विसरच पडला. योसेफ मात्र विसरला नाही. पण योसेफासमोर अनेक वर्षानंतर त्याचे भाऊ आले, ते त्याला ओळखू शकले नाही. आम्ही जर आमच्या व्यवसायाच्या बरोबर देवाचा व्यवहार केला असेल आणि भरपूर काळ जर लुटून गेला असेल, व्यवसायामध्ये आम्ही व्यस्त राहिलो असेल, आमच्या बरोबर देव बोलूनही जाईल, आम्हाला कळणार पण नाही. We will not be able to recognize God. We have to understand. आम्ही समजून घेणं गरजेचं आहे प्रियानो. Amen. पुढे जाऊयात आपण. Let's go ahead. मी असा विचार करतो की योसेफ तिथे आहे, योसेफासमोर सगळे भाऊ आले, योसेफ मात्र ओळखू शकला आणि ते भाऊ का ओळखू शकले नाही त्याला? बिकॉज this is how I look at it. Because there was a filter in front of the eyes of the brothers of Joseph. And they were looking through that filter, and that is why they never recognized. They saw Joseph, but they were never able to recognize. Seeing is one thing, recognizing is another thing. So you need to understand. ते बघू शकत होते योसेफाला, परंतु ओळखू शकले नाही. का? कारण त्यांच्या समोर एक असा पडदा आला होता की त्या पडद्याच्या थ्रू ते बघत होते. दिसत तर होता योसेफ, परंतु योसेफाला ते ओळखू शकले नाही. योसेफाच्या समोर कुठल्याही प्रकारचा पडदा नव्हता प्रियानो. त्यामुळे तो स्पष्टपणे त्यांच्या भावांना बघूही शकला आणि ओळखूही शकला. व्हॉट काइंड ऑफ फिल्टर डू वी हॅव इन फ्रंट ऑफ आवर आईज दॅट वी कॅन सी गॉड बट कॅनॉट रेकग्नाइज हिम? इन द नेम ऑफ जीसस आय प्रे दॅट एव्हरी फिल्टर इन फ्रंट ऑफ our spiritual eyes be torn apart, that we'll be able to see and recognize our maker, our God, our savior. Amen. Hallelujah. म्हणून मला पहिला मुद्दा हे सांगायचा आहे, don't trade God with things.
देवाला अदलाबदल करू नका दुसऱ्या कुठल्या क्षुल्लक आणि मर्त गोष्टीच्यामुळे. पैसा आज आहे उद्या नसणार आहे, परंतु परमेश्वर सार्वकालिकतेसाठी असणार आहे प्रियानो. व्यवसाय आज आहे उद्या नाही आहे. माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांचा खूप चांगला व्यवसाय, ते खूप सुप्रसिद्ध आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये प्रियानो, त्यांच्या कामामध्ये. परंतु रविवारची वेळ आली, त्यांना परमेश्वराकडेची वेळ आली, तर ते परमेश्वरालाच वेळ देतात प्रियानो. आय कॅन गिव्ह यू अ नंबर ऑफ एक्झाम्पल्स, बट लेट्स नॉट गो देअर. मला पुढे जाऊ द्या. वी नीड टू अंडरस्टँड. Exodus 7:17, निर्गम 7:17 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. Thus says the Lord, by this you shall know and recognize and acknowledge that I am the Lord. Look, with the staff in my hand I will strike the water in the Nile and it shall be turned to blood. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे तुला ह्यावरून कळेल, म्हणजे ओळखाल. पहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन, तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल, असं परमेश्वर म्हणतो. आणि मग तो मोशेला आणि अहरोनाला सांगतो की तू असंच कर. मोशे अहरोनाला आज्ञा देतो की तू काठी उगार, आणि जसं नील नदीच्या पाण्यावरती तो काठी मारतो, त्याच क्षणी पाण्याचं परिवर्तन काय होतं, रक्तामध्ये बदलून जातं प्रियानो. आणि हे असं झाल्यानंतर परमेश्वर काय म्हणतो, मी हे का करताय माहिती का. देव म्हणतोय हे का करेन, जेणेकरून तुम्ही मला ओळखावे की मी परमेश्वर आहे. दिस इज वाय ही इज डुईंग इट, सो दॅट द पीपल ऑफ इजिप्ट अँड इस्रायल विल रेकग्नाइज हू गॉड इज. काही वेळा आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडतात, सर्व काय व्यवस्थित चाललेलं आहे, परंतु अचानकपणे इतकं भयंकर झालेलं आहे की काय कळतच नाहीये काय माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे प्रियानो. त्यावेळेला थांबून विचार करणं गरजेचं आहे. देवा, कदाचित तुला ओळखायचं राहून गेलंय का, तुला आणखीन थोडं समजणं राहून गेलेलं आहे का. देवा, माझी आत्मिक नजर उघड, माझी आत्मिक समज उघड, मला समजू दे. पण पुढे 22व्या वचनामध्ये काय म्हटलेलं माहिती का. असं तर घडलंच, आणि हे घडल्यानंतर काय झालं माहिती का पुढे. बट द 22nd वर्स, बट द मॅजिशियन्स ऑफ इजिप्ट डिड द सेम बाय देअर सिक्रेट आर्ट्स अँड एन्चॅन्टमेंट्स. सो फॅरोज हार्ट वॉज हार्डन्ड अँड ही डिड नॉट लिसन टू मोसेस अँड एरन जस्ट एज द लॉर्ड हॅड सेड. तेव्हा मिस्राच्या जादूगरांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. म्हणजे जसं अहरोन आणि मोशेने काठी मारल्यानंतर पाण्याचं रक्त झालं, त्याच प्रकारे आपलं मंत्रतंत्र लावून तिथल्या जादूगरांनी देखील पाण्याचं रक्त केलं. आणि म्हणून काय झालं माहिती का, तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. माझा मुद्दा इथे काय माहिती का, व्हॉट आय वॉन्ट टू हायलाइट ओव्हर हिअर इज फॅरोज हार्ट वॉज हार्डन्ड. फारोचं हृदय कठोर राहिलं. वी आर अनेबल टू रेकग्नाइज गॉड बिकॉज वी हॅव हार्डन्ड आवर हार्ट्स. अंडरस्टँड. आम्ही आमचं हृदय कठोर केलोय, त्याच्यामुळे आम्ही देवाला ओळखू शकत नाहीये आमच्या जीवनामध्ये. दिस इज नॉट गॉड, दिस इज सिच्युएशनल. हे तर परमेश्वर नाही आहे. हे काय माहिती का, परिस्थिती आलेली आहे, नैसर्गिकरित्या काहीतरी घडलेलं आहे, आपोआप काहीतरी घडलंय, असा परमेश्वर करू शकत नाही. आम्ही असं म्हणून टाकतो हा परमेश्वर नाहीच आहे. बट इट इज गॉड हू इज डुईंग इट अँड वी नीड टू अंडरस्टँड इट इज गॉड हू इज डुईंग इट. मोशे आणि अहरोनावरती विश्वास ठेवू शकले नाही. Sometimes, at least, if not every time, sometimes at least we need to believe in the man of God and the words and the deeds that a man of God does, because it is sent by God. मोशे आणि अहरोनाला देवाने पाठवलं आणि त्याच्यावर तो विश्वास ठेवू शकला नाही, म्हणून ते देवाला ओळखू शकले नाही. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये असं चाललेलं आहे का. वी नीड टू अंडरस्टँड, when you harden your heart, you also stop hearing him. इथे काय म्हटलं माहिती का, फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले त्याप्रमाणे तो मोशे आणि अहरोन ह्याचे म्हणणे ऐकेना. ही डिड नॉट लिसन असा शब्द आलेला आहे. इफ वी हार्डन आवर हार्ट, वी ॲक्च्युली ब्लॉक आवर इयर्स. आणि मग ज्या वेळेला आम्ही ऐकायचं बंद करतो, त्यावेळेला आमची समज पण घटते. आम्ही परमेश्वराला तितक्या अर्थाने समजून घेऊ शकत नाहीये. आम्ही संदेश किती ऐकतोय, आज किती संदेश ऐकतोय,
किती शिक्षण आम्ही ऐकत आहोत, किती काय काउन्सिलिंग तुम्हाला केलं जात आहे आणि काय काउन्सिलिंग, किती काउन्सिलिंग आम्ही ऐकत आहोत. आमच्या कानावरती जात आहे, परंतु आम्हाला ऐकू येत आहे का, हा प्रश्न आहे. युअर हार्ट इज डायरेक्टली कनेक्टेड टू युअर इयर्स. इट इज वे बियॉन्ड ENT. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सायन्स सांगतं ear, nose and throat, they are interconnected. But I am here to tell you through the word of God, your heart is directly connected to your ears and eyes. If your heart is hardened, you will not be able to hear. If you are not able to hear, you will not understand God. You will stop recognizing God in your life. Try to understand. फॅरो हार्डन्ड हिज हार्ट. फारोने आपलं हृदय कठीण केलं प्रियांनो, आणि म्हणून तो समजू शकला नाही, ओळखू शकला नाही परमेश्वराला. ह्यांनी पण केलंच की, त्यांनी पण केलंच की, मग ह्याच्यात देव काय आहे असं म्हणू नका, असं म्हणू नका. कदाचित देवाला ओळखण्यापासून आम्ही वंचित राहू. एनिवे, लेट मी जस्ट गो अहेड. त्याच्याच अध्यायामध्ये 24 वचन 24 काय म्हटलं मग? सो ऑल द इजिप्शियन्स dug near the river for water to drink because they could not drink the water of Nile. त्या नदीचं पाणी ते मिसर लोक पिऊ शकले नाही. का? कारण पाण्याचं रक्त झालं होतं, त्यांच्यापासून ते पिवलं जात नव्हतं. म्हणून काय झालं माहिती का, ते लोक नदीच्या बाजूला खोदू लागले, तिथून जे पाणी येईल कदाचित त्यामधून आम्ही पिऊ शकू. वाव. When you fail to recognize God, you start digging for substitutes. You need to understand. जेव्हा तुम्ही देवाला ओळखायचं थांबता ना, त्यावेळेला पर्याय शोधायचा प्रयत्न तुम्ही करू लागता. You don't know this is God. You don't know this is, you never recognize this is God. And what happens is, you are lost. And then somehow you need answers, somehow you need solution, so you look for substitute, and that is where the enemy is waiting. नदीच्या बाजूलाच खोदायला सुरुवात केले, पण नदीतून घेऊ शकले नाही. का? बहिरे झाले होते, कान बंद झाले होते. का? हृदय कठीण झालं होतं. ह्या गोष्टींमुळे त्या नदीतून ते पिऊ शकले नाही, देवाला ओळखू शकले नाही, म्हणून त्या नदीच्या बाजूलाच खणू लागले. We can be near God and near God's hand and near God's flow, but yet we may fail recognizing Him because we are only focusing on substitutes. We have forgotten to recognize and understand who our God is. Come on, people. Somebody be with me. Wow. I will say that again. When you fail to recognize God, you start digging for substitutes. Anyway, let's go ahead. स्तोत्र संहिता 46:10 मध्ये इथे काय म्हटलं माहिती? हे खूप प्रसिद्ध आहे. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. किती लोकांना हा संदेश मारलेला असणार आहे. कोण रागावलं की वचन काय सांगतं रे? शांत व्हा आणि लक्षात घ्या की मी देव आहे. देव शांतता प्रिय देव आहे. जरा गोंधळ झाला की हेच वचन लावायचं. बट वी विल सी व्हॉट इट मीन्स ॲक्च्युली. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. बी स्टिल अँड नो, एम्प्लिफाईड व्हर्जन, बी स्टिल अँड नो इंटू ब्रॅकेट, रेकग्नाइज अँड अंडरस्टँड दॅट आय एम गॉड. सो व्हॉट डज इट मीन? स्तोत्रकर्ता काय म्हणतोय? बी स्टिल अँड, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मी देव आहे. याचा अर्थ काय माहिती का? शांत रहा आणि ओळखा की मी देव आहे, असं वचनाच्या द्वारे आज आम्हाला या स्तोत्र संहिता 46:10 मधून मला कळत आहे. बी स्टिल अँड नो, रेकग्नाइज, अंडरस्टँड दॅट आय एम गॉड, आय विल बी एक्झॉल्टेड अमॉंग द नेशन्स. सो व्हॉट एम आय ट्राइंग टू से इज स्टिलनेस चा ऑपोजिट काय आहे माहिती का? द अँटोनिम ऑफ स्टिल इज डिस्टर्ब. शांतता याचा विरोधात्मक काय आहे माहिती का? शांततेला
डिस्टर्ब होण्याला काय म्हणणार? विचलित होणे. फॉर द लॅक ऑफ वर्ड आय एम जस्ट युझिंग विचलित होणे. डिस्टर्ब होणे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिस्टर्ब म्हणजे काय. डिस्टर्ब होणे स्टिलनेसच्या विरुद्ध डिस्टर्बन्स आहे किंवा डिस्टर्ब होणे असं आहे. म्हणजे परमेश्वर काय म्हणतो माहिती का, तुम्ही शांत व्हा. मला जाणायचं असेल, मला ओळखायचं असेल तर तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. इफ यू हॅव टू रेकग्नाइज गॉड यू नीड टू बी स्टिल. That is my next point. Disturbed mind makes us not recognize him is my next point. एक विचलित मन परमेश्वराला ओळखण्यापासून वंचित राहतं. हा माझा पुढचा मुद्दा आहे प्रियांनो. सो परमेश्वर काय म्हणत आहे माहिती का, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, मला माहिती आहे की तुम्ही किती फ्रस्ट्रेशन मध्ये आलेले आहात, पण तरी सुद्धा या फ्रस्ट्रेशन मध्ये मी तुम्हाला सांगत आहे शांत राहा, डिस्टर्ब होऊ नका. म्हणजे काय, फोकस ऑन मी. माझं तुमचं सर्व लक्ष माझ्याकडे तुम्ही आणा, म्हणजे तुम्ही मला ओळखू शकाल. दिस इज अ की दॅट गॉड इज गिविंग अस. इन ऑर्डर फॉर अस टू रेकग्नाइज गॉड वी नीड टू बी स्टिल. वी नीड टू बी स्टिल. म्हणजे काय, असंच जैसे ते सावधानमध्ये उभं राहायचं नाही. स्टिल म्हणजे शांत राहून एकाग्र मनाने परमेश्वराची आठवण. आणि आय विल बी एक्झॉल्टेड म्हटलेलं आहे पुढच्या वचनामध्ये, पुढच्याच उत्तरार्धामध्ये म्हटलेलं आहे. आय विल बी म्हणजे शांत राहा, त्याच्याकडे फोकस करा आणि त्याला उंच करा, त्याची स्तुती करा. त्याला आम्ही स्तुती कधी करू शकतो माहिती का, एका गोष्टीची, ज्या वेळेला त्या गोष्टीकडे आमचं लक्ष असेल तेव्हाच आम्ही स्तुती करू शकतो. अन्यथा ती स्तुती नव्हे, लक्षात घ्या. We can only praise, we can only worship something or maybe God, in this context, only when we are focused towards that thing. हा फोन किती चांगला आहे याच्याकडे लक्ष देऊन, या फोन मधले सर्व फीचर्स त्याकडे लक्ष देऊनच मी या फोनची स्तुती करू शकतो की हा फोन किती चांगला आहे. If I am able to focus on my God, I am able to exalt him and praise him better. And if I am exalting him, I am actually still and focused. If I am focused, I am able to recognize God. Hallelujah. Amen. That is so good. That is so good. मला पुढे जाऊ द्या प्रियांनो. Probably this is, I have maybe one or two things and I will stop. मत्तई 14:26 मध्ये काय म्हटलं माहिती का? This is good. I think this is probably the last one. मत्तई 14:26. This is my favorite. Matthews 14:26. Just give me a second. Hallelujah. Okay. What does it say here? Matthew 14:26. When the disciples saw him walking on the sea, they were terrified and said, "It is a ghost." And they cried out in fear. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले. काय झालं? घाबरून गेले व म्हणाले भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. ही स्थिती तुम्हाला माहिती आहे, ही घटना तुम्हाला माहिती आहे. येशू शिष्यांना काय म्हणतो माहिती का, मी इथंच राहतोय, मला इथे वेळ घालवायचा आहे काही, तुम्ही मात्र पलीकडे जा, म्हणून त्यांना नावेत बसून पाठवलं. आणि जसं ते मधोमध गेले, येशूने ठरवलं की आता मला त्यांच्याकडे जायचं आहे. तर तो कसा गेला माहिती का, पाण्यावरती चालून गेला. आणि वचन काय सांगतं, तो त्यांच्या मागून आला नाही, तो त्यांच्या समोरून आला. हा माझा वेगळा विषय, त्याच्याकडे जायला नको, कारण ह्याच्यामध्ये खूप गहनता लपलेली आहे. येशू मागे राहिला होता, तरी देखील येशू त्यांच्या समोरून येतो. आणि कसा येतो? पाण्यावरून चालत येतोय. आणि जसं पाण्यावरून चालत येतोय हे शिष्यांनी पाहिलं रे पाहिलं, ते घाबरले आणि ते म्हणाले भूत आहे, भूत आहे. येशू आहे म्हणाले नाही, काय म्हणाले? भूत आहे म्हणाले. काय झालं इथे? द डिसायपल्स फेल्ड टू रेकग्नाइज जीसस. दे सॉ हिम बट फेल्ड टू रेकग्नाइज हिम. अनेकांना दृष्टांत पडतात, अनेकांना स्वप्न दिसतात, अनेकांना येशू दिसतो स्वप्नामध्ये, दृष्टांतामध्ये येशू दिसतो, पण नुसतं दिसणं पुरेसं नाही आहे. त्याला ओळखणं, त्याला समजणं हे गरजेचं आहे.
सो व्हॉट एम आय ट्राइंग टू से, काय काय सांगायचं आहे मला. शिष्य बसलेत नावेमध्ये, येशू समोर नेतोय आणि जसं पाण्यावरून चालत असताना ते त्याला पाहतात, ते भीतात. फिअर ब्लाइंड्स अस फ्रॉम रेकग्नाइजिंग गॉड. त्यांच्यामध्ये एकदम भीती आली प्रियांनो. पण झालं काय माहिती का, भीती आली इथपर्यंत ठीक आहे, पण त्या भीतीला ऊर्जेमध्ये रूपांतर करून त्यांच्या फायद्यासाठी ते वापर करू शकले असते, पण झालं नाही. माडीवरती 120 लोक पण जे बसले होते ना, ते त्यांच्यामध्ये देखील भीती होती असं वचन सांगतं. ते भीतीपूर्ण रीतीने 120 लोक माडीवरती बसले, परंतु त्या भीतीच्या ऊर्जेला त्यांनी परिवर्तित करून पवित्र आत्म्याला ते आकर्षित करू शकले. परंतु इथे शिष्य जे बसलेले आहेत भीतीच्या आहारी गेले आणि ते देवाला ओळखू शकले नाही. प्रियानो, फिअर ब्लाइंड्स अस फ्रॉम रेकग्नाइजिंग गॉड. भीती आम्हाला परमेश्वराला ओळखण्यापासून आम्हाला अंध करते. प्रियानो, भीतीच्या आहारी जाऊ नका. भीती जरी आली तरी त्या भीतीला ऊर्जेमध्ये परिवर्तित करा आणि आणखीन परमेश्वराला ओळखण्यामध्येच त्याचं परिवर्तन होऊ दे, अशीच देवाचरणी माझी प्रार्थना आहे. प्रियानो, when the disciples saw him walking on the sea, they were terrified. ते खूप भ्याले. नुसतं फिअर म्हटले नाही, they were terrified असं म्हटलेलं आहे. हा कोण चालत आलेला आहे पाण्यावरून? They saw the unusual. The unusual gave them fear. समजून घ्या. They saw the unusual and the unusual gave them fear. And that fear created doubt. And that doubt blinded them. समजण्याचा प्रयत्न करा. How this this terrifying thing came to them is, जेव्हा त्यांनी पाहिलं काहीतरी असाधारण, पाण्यावरून कोणी चालत नाही आणि कोणतरी आता पहिल्यांदाच असं चालायला लागले हे बघितल्यानंतर ते म्हणाले भूत आहे. डायरेक्टली. म्हणजे असा चालणारा कोण असणार आहे? भूतच असणार आहे, देव नसणारच आहे, येशू नसणारच आहे. सो when the unusual happened, they did not turn the energy from the unusual to understanding God. मोशे चालला होता त्याच्या रोजच्या ठिकाणावरून आणि जाता जाता बघतोय वळून की एक झुडूप आहे, जळत आहे पण भस्म होत नाही. दिस वॉज समथिंग अनयुजुअल दॅट ही सॉ, बट ही वॉजंट टेरिफाईड. ही वॉन्टेड टू नो व्हॉट इज द अनयुजुअल. The hunger to know behind the unusual made him recognize God. Are you understanding? मी काय म्हणालो होते, जे असाधारण घडत आहे त्याच्या मागे काय आहे ह्याचा शोध घेण्याची तहान आणि भूक मोशेला होती. म्हणून तो त्याच्या पलीकडे, असाधारणच्या पलीकडे परमेश्वराला ओळखू शकला आणि जाणू शकला. मग त्याने आवाज ऐकला, मी परमेश्वर आहे. हालेलुया. जर जे असाधारण शिष्य पाहत होते की असं चाललेलं आहे सगळं, त्या असाधारणतेला जर त्यांनी ऊर्जेमध्ये परिवर्तित करून परमेश्वराला जाणण्यामध्ये घालवले असते तर बरं झालं असतं. तरी पण परमेश्वर सोडत नाही. तो म्हणतो, घाबरू नका, मी आहे. आमचा येशू येतो आणि म्हणतो, घाबरू नका, मी आहे. भीती येशूच्या उपस्थितीपेक्षा मोठी नाही आहे. Understand, fear is not bigger than the presence of God. Fear will only be able to stop us from God for a while, but the presence of God will win over us. Amen. Hallelujah. भीती आम्हाला काही क्षणासाठी थांबवेल परमेश्वरापासून ओळखण्यासाठी, परंतु देवाची उपस्थिती आमच्यावरती जय नक्की मिळवणार आहे. कोणीतरी आपल्या घरी आमेन म्हणेल. Hallelujah. Amen. अँड यू नो व्हॉट हॅपन्ड? जेव्हा येशू म्हणाला की मी आहे, घाबरू नका, त्यावेळेला पेत्र काय म्हणतो माहिती का? मला आज्ञा दे म्हणजे मी काय करेन? पाण्यावर चालेन. कमांड मी सो दॅट आय ऑल्सो विल बी एबल टू वॉक ऑन द वॉटर. गॉड्स वर्ड इज द ओनली वेपन अगेन्स्ट फिअर. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. तो म्हणाला आज्ञा दे, हुकूम कर, आदेश दे, असं पेत्र म्हणतो. पण येशूचं उत्तर काय माहिती का? तो आदेश देत नाही. तो काय म्हणतो? ये. ओनली वन वर्ड, कम. नुसतं ये म्हटल्यानंतर तो चालू शकला पाण्यावरती. प्रियांनो, त्याची सर्व भीती निघून गेली. तो देवाला ओळखू शकला.
God's every word is the only weapon against fear. आज भीती असेल कोरोना व्हायरस कोविड-19 विषयी, तर देवाचं वचनच, देवाचा शब्दच त्याच्या विरोधात एक उत्तम आणि सामर्थ्यशाली विजय देणारं शस्त्र आहे. आमेन, हालेलुया. प्रियानो, एक वचन वाचतो आणि आपण बंद करणार आहोत इथे. समजून घ्या प्लीज मी काय सांगतोय तुम्हाला. मत्ते 7:23 मध्ये म्हटलेलं आहे, Matthew 7:23 says, and then I declare to them publicly, I never knew you. Depart from me, you are banished from my presence, you who act wickedly, disregarding my commands. Oh God, help us. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन. काय म्हटलेलं आहे? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन. इंग्लिशमध्ये म्हटलंय, देन आय विल डिक्लेअर टू देम पब्लिकली, सर्वांसमवेत स्पष्टपणे मी त्यांना सांगेन, माझी तुमची कधीच ओळख नव्हती. आय नेव्हर न्यू यू. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. यू नो हू वर दिस पीपल? हे ते लोक होते जे देवासमोर येऊन म्हटले की आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, आम्ही तुझ्या नावाने रोगी बरे केले. आणि त्यांना येशू काय म्हणतो माहिती का? मी तुम्हाला कधीच ओळखत नाही. आय नेव्हर न्यू यू. माझ्या सानिध्यातून दूर व्हा असं म्हणतोय. आय लिव्ह द लास्ट वर्स टू यू. माझं शेवटचं वचन हे जे मी वाचलं, मी हे तुमच्यासाठी सोडत आहे. तुम्हाला काय अर्थ लावायचं लावून घ्या, पण माझा विश्वास आहे परमेश्वर तुमच्याशी नक्की बोलेल. प्रियालो, हा असा दिवस माझ्या जीवनामध्ये कधीच नाही हो. जसा मी देवासमोर येईन तसं मला येशू म्हणेल, माझ्यापासून दूर हो, मी तुला ओळखत नाही. जर तुमची इच्छा असेल की देवाने असं म्हणू नये की मी तुला ओळखत नाही, तर आम्ही देवाला आज ओळखणं गरजेचं आहे. वी हॅव टू अंडरस्टँड गॉड. पिता, तुझ्या समोर आम्ही येतो. आम्हाला क्षमा कर की कितीतरी वेळा तू आमच्याशी बोललास, परंतु आम्ही आमचे कान बंद ठेवले. कितीतरी वेळा तू आमच्या समोर आलास, परंतु आमचे डोळे आम्ही बंद केले, आम्ही अंध झालो. कितीतरी वेळा तू आम्हाला स्पर्श केलास, परंतु परमेश्वर आम्ही मृतासारखे वागलो. आम्हाला क्षमा कर. पण विनंती करतो देवा, आजपासून आत्म्यामध्ये आम्हाला संवेदनशील बनव, जेणेकरून आम्ही तुला पाहू आणि ओळखूही शकू. आम्ही तुला ऐकू आणि तू आहेस म्हणून ओळखूही शकू. जसं अब्राहमाने तुझी वाणी ऐकली पण आणि ओळखली पण, तसं आम्ही तुझी वाणी ऐकावीही आणि ओळखावीही असं होऊ दे. या पृथ्वीवर जगत असताना जोपर्यंत आम्ही इथे आहोत, तोपर्यंत आम्ही तुला ओळखण्याच्या प्रयत्नात आमचं जीवन व्यतीत करावं असं होऊ दे. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. Thank you very much. See you next Sunday again for online sermon.